आपल्यासोबत भाजप नेते ओबीसी नेते आशिष देशमुख आहेत। सर भाऊ काय सांगाल, एकंदरीत जर बघितलं असेल तर मनोज जरांगे आक्रमक झालेले आहेत। मुंबईच्या दिशेने जर बघितलं असेल तर संपूर्ण मराठा बांधवांनी कूच केलेला आहे। जिथपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत मी ठाम बसणार। आपण ओबीसी नेते म्हणून कसं बघता याकडे? हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने त्याचं बंधनं आणि निर्देश नक्कीच दिले आहे आणि ह्या लोकशाहीच्या आपल्या देशामध्ये कोर्टाचं अवमूल्यन होईल असं जरांगे पाटील करतील असं मला वाटत नाही। त्यांच्या मागणीला संदर्भामध्ये सरकारने पहिलेच 10% आरक्षण मराठा समाजाला दिलाय। 2-3 वर्षापासून मुला मुलींना मराठा समाजाच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये असेल किंवा ऍडमिशन मध्ये त्याचा फायदा देखील होताना आपण सर्वजण पाहत आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यांचा जो आग्रह आहे की ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं, हे दोनही समाजाच्या हिताचं नक्कीच नाही। पहिलेच एवढा मोठा 350 जातींचा असलेला ओबीसी समाज, त्यांची असलेली मोठी राज्यातली लोकसंख्या, त्याच्यामध्ये जर मराठा समाजात 3-3.5-4 कोटी रुपये महाराष्ट्रातले ऍड झाले तर ते रिझर्वेशन डायल्यूट होईल, दोन्ही समाजाला त्याचा फायदा होणार नाही। ही जी वास्तविकता आहे ती समजून घेण्याची गरज मनोज जरांगे पाटलांना आहे आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये वावरत असताना असं लक्षात येतं की जेव्हा कोणत्या निवडणुका येतात तेव्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेत। आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उगतल्या, मागे लोकसभेच्या होत्या, विधानसभेच्या होत्या आणि म्हणून हे जे सर्व करतायत ते फक्त मनोज जरांगे पाटलांच्या समोर ठेवून काहीतरी राजकीय कटकारस्थान करतायत का असा देखील संशय येणं हे स्वाभाविक आहे। तथापि दोनही समाजाने शांतता बाळगून जे देवेंद्रजी फडणवीस यांनी 10% मराठा आरक्षण दिलाय ओबीसींना सोडून, त्यामध्येच मराठा समाजाला चांगला असा फायदा होता असं माझं तरी मत। ते बोलले की गुलाल उधळल्याशिवाय आपण आझाद मैदान सोडू नये, अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य सुद्धा केले। आणि आपण जर बघितलं असेल तर मराठा आमदार जे एकवटलेले आहेत, अनेक आमदार त्यांना पाठिंबा सुद्धा देतात। आपण उद्यापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू होणार आहे, आपण काय कसं बघणार? ओबीसी महासंघाच्या उद्यापासून चालू होणाऱ्या आंदोलनामध्ये माझ्यासारखा व्यक्ती हा नक्की सहभागी होईल। आमची भूमिका ठाम आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तर त्यासाठी ओबीसी समाजाचं इतकुसही आरक्षण कमी न होता मिळावं। आज जो मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं आहे त्याच्यामधून मुलांचा अतिशय चांगला मोठा फायदा होत आहे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना जर देता आलं तर ते सरकारने पाहावं। ओबीसीच्या महासंघाच्या आंदोलनाला आम्ही तिथे सहभागी राहू आणि त्यांना पूर्ण आम्ही पाठिंबा देऊ। ते होते आपल्यासोबत भाजप नेते ओबीसी नेते आशिष देशमुख, ज्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उद्यापासून होणाऱ्या साखळी उपोषणाला जे आहे ते पाठिंबा दिलेला आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।